वाचलेल्या व मला सर्वाधिक प्रिय असणाऱ्या पुस्तकाचे नवीन नाव अग्निपंख आहे। हे पुस्तक भारताचे भूतपूर्व राष्ट्रपती डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांनी लिहिले आहे। अग्निपंख हे APJ अब्दुल कलाम यांची आत्मकथा आहे। या पुस्तकात अब्दुल कलाम यांच्या लहानपणापासून तर राष्ट्रपती होण्यापर्यंत संपूर्ण प्रवास यामध्ये रचला आहे। डॉक्टर अब्दुल कलाम भारताच्या यशस्वी शास्त्रज्ञांपैकी एक महत्त्वाचे शास्त्रज्ञ आहे। त्यांनी इंडियन असोसिएशन ऑर्गनायझेशनमध्ये महत्त्वाचे योगदान दिले आहे। भारताची सैन्य क्षमता वाढवण्यासाठी त्यांची अणुचाचणी घेतली, म्हणूनच त्यांना मिसाईल मॅन म्हणूनही ओळखले जाते। 2002 सालापर्यंत ते अत्यंत लोकप्रिय झाले, म्हणूनच त्यांना भारताच्या राष्ट्रपती पदासाठी निवड करण्यात आली। अग्निपंख या पुस्तकामध्ये अब्दुल कलाम यांनी त्यांचे बालपणाचे जीवन व राष्ट्रपती पदासाठी करण्यात आलेली निवड यापर्यंत संपूर्ण जीवन परिचय रेखाटला आहे। या चारित्र्याची सुरुवात एका लहान मुलापासून होते, जो नंतर इस्रोचा प्रसिद्ध शास्त्रज्ञ आणि भारताचे राष्ट्रपती बनतो। मला या पुस्तकातील सुरुवातीचे धडे जास्तीत जास्त आवडले, कारण या धड्यामध्ये भारताच्या 1930 ते 1950 या कालावधीतील परिस्थितीचे चित्रण करण्यात आले। अब्दुल कलाम यांचा जन्म एका धार्मिक रामेश्वरमधील एका मुस्लिम घरामध्ये झाला। त्यामध्ये त्यांनी एकात्माचे धडे व धार्मिक एकता अब्दुल कलाम यांनी पहिल्या धड्यांमध्ये दिले, आपल्या पहिल्या 2 धड्यांमध्ये केले आहे। अब्दुल कलाम यांचे स्वप्न पायलट बनण्याचे होते, पण ते इंटरव्ह्यूमध्ये अनुत्तीर्ण झाल्यामुळे ते निराश न होता त्यांनी दुसऱ्या क्षेत्रामध्ये आपले करिअर चालू केले। त्यांनी त्या पुस्तकामध्ये सांगितल्याप्रमाणे कलाम यांनी सुरुवातीला विमान बनवण्याच्या क्षेत्रात कार्य करण्याचे ठरले। त्यानंतर त्यांनी अंतरिक्ष यानामध्ये क्षेपणास्त्र बनवण्यामध्ये मोठे अनुदान मिळेल। त्यानंतर त्यांची राष्ट्रपती पदासाठी निवड करण्यात आली। त्यांनी आपल्या लहानपणीपासून तर जीवनपर्यंतचा प्रवास त्या पुस्तकामध्ये रेखाटला आहे। हे पुस्तक तरुण पिढीने व कोणत्याही युवकाने जरी वाचले तरी त्याच्यातून शिकण्यासारखं आहे। मला हे पुस्तक वाचून खूप अनुभव आला। एवढे बोलून 2 शब्द संपवते।